तर राष्ट्रवादीत अजित पवार फूट पडणार, स्वीकृत सदस्य निवडीचा वाद, जिल्हाध्यक्ष विरुद्ध गटनेता संघर्ष चिघळला. सांगली महापालिकेत स्वीकृत सदस्य निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अंतर्गत संघर्ष उफाळला आहे. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि महापालिकेतील पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी स्वीकृत सदस्य निवडीत आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप एकमेकांवर केला आहे. स्वीकृतच्या निवडीविरोधात 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून गटनेते मैनुद्दीन बागवान यांना या पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. तर बागवान यांनी आपल्या मागे असलेल्या नगरसेवकांची बहुसंख्य नगरसेवकांची ताकद असल्याचं सांगत एक प्रकारे आव्हान दिलंय. हा वाद पक्ष नेतृत्वाने वेळीच मिटवला नाही तर सांगलीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षात भविष्यात फूट पडण्याची शक्यता आहे. सांगली महापालिकेत स्वीकृत सदस्य निवडीमागील आठवड्या पार पडल्या. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून माजी नगरसेविका स्नेहल सावंत आणि अशोक मासाळे यांची निवड करण्यात आली. या दोघांच्या नावाची पक्षाच्या वतीने शिफारस करणारे पत्र गटनेते बागवान आणि यांनी महापौर आणि आयुक्तांना दिले आणि त्यानुसार या दोघांची निवड करण्यात आली. मात्र यावरून आता पक्षात जोरदार संघर्ष सुरू आहे. अशोक मासाळे हे काँग्रेसचे कार्यकर्ते यांची निवड कशी केली, तसेच पक्षाने दिलेली नावे डावलून अन्य पक्षांची निवड करण्यात आली. यात आर्थिक व्यवहार झाल्याचे सांगत पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष जगदाळे यांनी गटनेते बागवान यांच्यावर आरोप केले. त्यांना गटनेते पदावरून हटवण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच बागवान यांच्या विरोधात 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. दरम्यान बागवान यांनीही जगदाळे यांना प्रत्युत्तर देत जगदाळे यांनी स्वीकृत सदस्यासाठी स्वतःच्याच नावाचा आग्रह धरला होता आणि यासाठी त्यांनी मला पैशांची ऑफर दिल्याचे सांगत पलटवार केला. तसेच मी केलेल्या निवडी नेत्यांच्या सर्व नगरसेवकांच्या सहमतीने केल्याचे सांगत त्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांना वस्तुस्थिती सांगण्यात येईल. जगदाळे हेच मनमानी कारभार करत असून त्यांनी माझ्या विरोधात महापौरांना पत्र दिल्याचा आरोप बागवान यांनी केला. वास्तविक सांगलीत राष्ट्रवादी अजित पवार गटात महापालिका निवडणुकीनंतरच अंतर्गत धुसफूस जोरात सुरू आहे. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या कार्यपद्धतीवर आमदार इद्रिस नाईकवाडी, गटपालिकेतील गटनेते मैनुद्दीन बागवान तसेच मिरजेतील काही नगरसेवक वारंवार नाराजी व्यक्त करत असल्याचं चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.